तुम्ही जेवा की झालं होय तुमचं? हो. माझे एकटेच राहिले. आवडते मी पण मग जाऊ. लय ऊन बी झालंय मला असं वाटतं घडीभर मी बसले असते तर. का ग खुशी तू इकडं आली एवढी शिकलेली तू? आता काय करू बाबा दरवर्षी असते तिथं म्हणलं चला ह्या वर्षी मी बी मदत करीन थोडीफार. लवकर शिकली असती तर नोकरी लागली असती. तर शिकायचं काय आता काय किती शिकतात आणि शिकून शिकून काय होणार आहे. तेच पण नोकरी लागली असती. चला इकडे म्हणलं. यायची वेळ नसते आली तुझ्या. थोडीफार बाबाला मदत म्हणून आले. आता शिक्षण तर चालूच आहे तिकडं. मग कधीतरी जावं लागतं आपलं. मग आधी मध्ये इकडं आलं काम केलं तेवढंच बाबाला आधार होतो ना. किती शिकली का खुशी तू? मी वय 12वी शिकले की. होय. का हो? नाही, असंच विचारलं किती शिकली इकडे आली त्यामुळं म्हणलं आता 12वी शिकले. शिकलेली मुलगी इकडे कसं काय आली? 12वी शिकले शिक्षण चालू आहे अजून. मग म्हणलं आपलं ऍडमिशन घेता येईल इंजिनियर ही व्हायला. होय. मग? आमच्या इकडचे पोरी इतक्याला शिकून घरीच आहेत तू काहीतरी करायचं की. आता करायचंच आहे तेच चाललंय. आता पुढच्या वर्षी काही येत नाही मी ऊसतोडीला. मी तिकडच शिक्षण मस्त व्यवस्थित करते तिकडच राहते. मग शिक्षण झालं ना एकदा की मग बाबाचा बी ताण जाईल आणि माझा बी ताण जाईल. अगं खुशी, चांगला अभ्यास करायचा. नुसतं शिकून काय, चांगला अभ्यास करायचा, मार्क पाडायचं. हा की चांगलेच मार्क पाडणार आहे. मार्क पाडलं तर मग पुढे तू पिवळच हाते. असं नका म्हणू तुम्ही. मी बी अभ्यास करते चांगला. चांगलं मार्क पाडायचं. चांगलं मार्क पाडल्यावर मग नाही मग कामाला लागशील कुठं तरी. नुसतं अभ्यास करून असं मार्क चांगलं पाडलं पाहिजे. नाही मार्क पाडल्यावर मग पुढे तू पिवळा हात करते. किती वेळ झालाय का खाती? आम्ही तुझ्या आधी नाही, तू आमच्या आधी जेवाय बसली तरी वरकलं नाही. अहो मग थोडं जमान जेवायला लागतं. आता घरची सवय झाली. मला काय माहिती इथं घाई घाई जेवायला लागतं आणि पटकन आवरावं लागतं. बाहेर न अरे उरकीदार का गप्पा आणतात. तुम्ही गड्यांच्या पाच कडला गेले एक एक. तुम्ही जा माझ्या बरोबर. तुम्ही बोलणे खातात. तुम्ही जावा मी येते मागं. निसत्या उडा उडा उठू लगेच आता. तुझ्या कारतीला बी उठवा. बसंतवर बी खात आले आले. बोलणे बसतात. झालं आमचं तर. आता सगळ्यांचं झालंय पण माझंच राहिलंय. परत बाबा खवळायचे उरकते पटकन. हा आले आले ओय पुरी अरे उठशील का आता? आले. 2 घास खाते फक्त. संध्याकाळी लागायचंच नाही तुला बघ आता. बाबा खाऊ दे की. 2च घास खाते. बाबा तर नाना ते ओरडत राहतात मला. आता मला येतंय काही काम पण आपलं करते ना हळूहळू. पण नाही. पुरी पाणी प्यायला आहे काय? हाय की तांब्या. होय. हं. काय करत तू? काय नाही हे काय जेवण झालं. हा जायचंय तिकडं. कामाला आली काय? हा चांगलं शिकलेली दिसते तू. हा 12वी झाली की. हा होय. मग इथं काय करते मग? ही बाबा असतात ना दरवर्षी तोडीत माझे. होय. हा मग त्यांच्या पुढं नाही बरोबर शिकायचं आले. का? शिकायचंय की. हा शिक्षण चालू आहे पण सुट्ट्या लागल्यात. मग म्हणलं घरी बसून तरी काय करणार आहे म्हणलं यावं बाबाला मदत करू लागायला. हा होय. हा बरं आहे बा मग. आणि कोण कोण असतं घरी? बाबा आणि मीच असतो दोघच. तुम्ही दोघंच येतोय? हा दोघच असतो. बर का बर. तुम्ही काय करता? मी जॉबला आहे बँकेत आहे कामाला. हा होय. हा चांगलंय चांगलंय. हा ना. मग तुम्ही कोण इथले? हे आमचंच वावर रे. हा का? हा मला नव्हतं माहिती. सॉरी सॉरी. आता आज वडील नाही ना आले. हा हा मी आलो लक्ष द्यायला. हा होय. मग जॉब वरून सुट्टी मारली तुम्ही? नाही आज सुट्टी असते रविवारी ना आज. हा ती आहेच. मग मी बाबा बोलवते आणि मी जाते. पण बरं. तुम्ही जेवलेत का? जेवायचं? नाही मी जेवण करून आलोय. मला ताण लागली ती म्हणून आलतो. हा होय. नाही तर म्हणलं होते आमच्या भाकरी मग खाल्ल्या नाही असत्या. नाही जेवण केलंय मी. बरं जाऊ का मग? ऐका ऊस तोडीवाले पोरी बिलेच भारी आहेत बा. बघितलं का मनात बसतात लगेच. कस काय तर काय नाही इकडे कामाला.
बघतो. खुश आहे हा. आता बोलत होते त्या बरं संग काय काम आहे ग? काय नाही, ते पाणी प्यायला आलत. म्हणलं पाणी आहे का, मग म्हणलं हाय की पाणी, तेवढंच, काय नाही. अगं घेईल ना त्याच्यात, पिईल त्याच्यात, तुला काय गरज आहे द्यायची? मग त्यांनी पाणी मागितलं आणि मी तिथंच बसलेली होती. खवळतील ना, आपलं काम करीत राहायचं. मग एवढं बोललं म्हणून काय झालं तवा? बोलायचं नाही माणसांसंग, आपण कामाला आलोय, कामच करायचं. हा, पण म्हणलं मग ते पाणी मागितलं, मग तेवढं बोलले आणि ते म्हणले शिक्षण किती काय असं विचारलं नाही का. मग म्हणलं माझं झालंय शिक्षण. तेवढंच आपण बोलले. काम करायला आलोय, कामच करायचं, बोलायचं नाही असं माणसांसंग. बर बर, तुम्ही सांगता तस नाही बोलणार परत. हा, परत आपल्याला बाबा नाही खवळायचे का, म्हणते कामाला आलेत का काय करायला आलेत. हा की, बाबांनी बघितलं असतं अजूनच काहीतरी म्हणले असते. बरं झालं तुम्ही तरी सांगितलं मला. हा, आपण कामाला आलो, कामच करायचं, अशा माणसांसंग बोलायचं नाही. बर, चालन. आता मला काय माहित नव्हतं इकडचं. आम्ही तसं तिकडे शाळेत बोलत होत ना पोरांसंग, तसं आपलं बोलले. पाहिलं बोलताना तेव्हा म्हणलं आता सांगावं यांना. बर, परत नाही बोलणार आता, जाऊ द्या. आज किती गड्याने तोडले गाणी, आज भरायला लावतोय गाणी मग मुकुदम. चंदू, बोला की मालक. झालं खेपा मारलाय? हा, आता झालो कारखान्यावर. किती भरलाय? आजचा 10 टन भरला. भरला ना? हा, बर बर. मग आता काय कधी भरणार आहे परत? बघू ना, आता माल झाला असला तर मुकुदम काय म्हणतात बघावं लागेल. माल पुढे जर झाला, कदम पुढे मुकुदम आहे तिकडं ऊस तिकडे फडात येतं. ती ही दिसत नाही रे, ती एक पोर येत असते आता. कोणती हो मालक? काय नाव काय तिचं, काहीतरी खुशी का काहीतरी नाव आहे बुवा. हा हा, हा ते ऊस तोडणार का? हा, आहेत ना तिकडे तोडीत येत. आहे काय? हा, का हो मालक? काय ना असंच विचारलं, शिकलेली ती पोरगी जरा, हा, आहे ना, तरी बी येते ना, काहीतरी हा. अडचण बिडचण असन. काहीतरी दिसते राव मला. तिचं बाप बी असं वाटतं. हा, आहे ना, म्हातारा आहे ना त्यांचं. बर बर. आज तुम्ही इकडे मोठे मालक नाही आले, ती गेलेत गावाला. गावाला गेले. ती म्हणले तू जरा लक्ष देत जा. हाणल्या 2-3 दिवस सुट्ट्या हा हा, मारतोय आपल्याला. तेच म्हणलं आता छोटे मालक आलेत, मोठे मालक काय दिसते नाही तर. नाही मी नसते येत, पण आता ती गावाला गेले मग घ्यावं लागलं ना मला बी. हा हा, मला बी बावावं लागतं बाबा, लय अवघड आहे. बघू आता किती तोडले, बरा म्हणत असले तर भरून टाकू मग काय तर. बरं मग झालं असेल तर फक्त हा. मी हा चालतंय बघा मग. हा. चालतंय, लावतो मग मला ट्रॅक्टर. हा. चला गडे, काय झोप बी नाही आता, मालक लावतोय का तिकडे आता. हायल्या मालकाच्या पोराचं काय ना गडे, काय त्या कार्टीच्या फिरमात तर नाही पडला. नसताना कुठं नाही बा, आपण एक तर गाव सोडून आलो तिथं कामावर, काहीतरी लफडा व्हायचा गडे, सांगाय पाहिजे त्या कार्टीला जाऊन आपण. चला गडे, जाता जाता त्या कार्टीला सांगावं लागेल, नाही त्यांच्या म्हाताऱ्याला सांगावं लागेल, नाही तर काहीतरी कुठं ना व्हायचं नसताना. मोकारी गाव तुला बेकार आहे, हानतेन मोरणारचे. चला गडे, जातो आता. हायला चला गडे, त्या कार्टीला समजून सांगते, मालकाचं पोरगे बी जरा याची तरच दिसतंय, त्याला सांगाय गेलं समजून तर ते आपल्यालाच काय उरपाट बोलायचं. तेव्हा त्या कार्टीला सांगितलेलं बरं आहे. चला सांगतो त्यांना तरी जाऊन. आता एवढं झालं ना बांधून की पुढं जायचंय ना आपल्याला. 10 बांधायचे ना हे. कधी कधी मोठाले असल्या मग 8 बांधायला जमतात का? जमतात ना. जमतात ना. तेच तर मला काय माहित नाही एवढं, तुमच्याकडून घेते हळूहळू शिकून. चालतंय ना. काय गो खुशी, तू सकाळी बांधावर मालकाच्या परस्पर बोलत होती. नाही, त्यांनी हाका मारली होती, काहीतरी काम होतं, मग म्हणलं बोला गडीभर आपलं नाही का, त्याच्यामुळे गेलती तिथं. अगं पण काय झालं? चांगलं नाही हे. तसं काय नाही, त्यांनी फक्त काम होतं ना, तेवढं काम होतं मग त्यांनी बोलवलं होतं मला. आपण कशासाठी आलो इथं? इथली पोरं चांगली नाही, तुला समजलं पाहिजे. ती आता मग काम करता करता चाललं होतं माझं, त्यांनी एक हाक मारली म्हणून गेले. आपला काय चाललंय, गप्पा आणताय का तुम्ही का? पाहिजे तू. होय, बांधा ट्रॅक्टर मला भरून न्यायचंय. बाबा किती कष्ट करतात. हाय ना. बांधण पटापटामुळे मला ट्रॅक्टर भरून न्यायचंय. अहो, हिला समजून सांगत होते. हा, ते काय आहे तुझं, त्या मालकाच्या पोरासोबत तू बागायतदाराच्या पोरासंग गप्पा हाणते जणू. नाही, ते फक्त आहे ना बोलत होते, मला बोलले की नाही का इकडे ये, तुझ्याकडे काम आहे म्हणून गेलते मग आपलं असं सहज. आपण काम करायला आलो, कामच केले पाहिजेत ना. हा,
राहिला 2 महिन्यात सीजन, एवढा सीजन मारून आपल्याकडे गावाकडे जायचंय. हो मी तिला तेच सांगत होते, आपण कशाला आलोय, कामाला आलोय, कामच केलं पाहिजे. तुझे बाबा तुझ्यासाठी किती कष्ट घेतात. हा हाय ना. जर आता एवढा सीझन संपला 2 महिन्याने आपला पट्टा पाडणार आहे, तिकडे गावाकडे गेल्या परत शिक नोकरीला ह्याला लागशील. परत असला उद्योग नको करू, त्या पोरासोबत बोलू नको, नाही तुझ्या बाबाला सांगावं लागेल. मग नाही बाबाला नका सांगू तुम्ही, मी नाही परत त्यांच्या संग बोलणार, माझं काम करेन फक्त. ते पोरग तर मग विचारित होत खुशी कुठे आहे म्हणून. काय तुमचं दोघांचं तर काय नाही ना? नाही नाही तसं काही नाही, ते आपलं उगाच थोडस बोललं म्हणून असं कुठं काय होतंय तेव्हा. ते तर मला मग मी ट्रॅक्टर कारखान्यात घेऊन आलोय, लावलं तिथं, हा. तर ते मला म्हणतो ती पोरगी कुठे गेली खुशी. नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तसं काही नाही, मी करते काम. आता गैरसमज का हे बी सांगतात की तिथं तुम्ही गप्पा हानीत होतात, काय असलं सांग तसं. नाही तसं कशाला, आपलं शिकून मोठं व्हायचं एवढं स्वप्न आहे माझं. मग आपण कशाला आलो ते डोक्यात ठेवायचं, असल्या काय कुठ्यानच पडू नको. नाही. काय हा बांधा पटापटा, मला आता कारखान्याला ट्रॅक्टर घेऊन जायचंय. बर बर. तुम्ही बी लक्ष ठेवा. हा बांधा पटापट, मला ट्रॅक्टर जायचं कारखान्याला घेऊन. झालं पाहिजे लवकर. काय राव तू काल तुला भेटला आलो तुम्ही. हा पण इथं टोळीत आहे ना, हा. लय बोपाटा झाला, त्यामुळे नाही आले काल मी भेटायला. अरे पण मी तुझ्यासाठी येतोय राव, 4-5 दिवस सुट्ट्या मारल्यात माहितीये का, तिकडे न सांगता इकडे हजर होतोय मी. हा पण इथं काय झालंय, सगळ्यांना कळलंय, पण बरं झालं की कुणी बाबांना नाही सांगितलं. बाबांना जर सांगितलं ना तर काय हाय गैस नाही बघा माझी. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. आता लग्न करायचं मला तुझ्यासोबत, मी काय तुला फसवणार नाही. अहो, लग्न न माझ्याशी मग नाही होत. तुम्ही अरे मग काय मी विनाकारण चक्र उगाच मारतोय काय? तुम्ही मोठ्या घराचे, आमच्यासारखे गरीबाचं कुठं हो? त्याला काय आपल्या होते? दोघांचा कुठं तरी ताळमेळ आहे का? काय नसतंय. मी बाबाला करतो मॅनेज, नको टेन्शन घेऊ. आता मी काय फसणार नाही, काय नाही. काय काय रे काय काय म्हणजे तुम्ही काय आमच्या मुकादामध्ये पुरी म्हणत येता काय? मग आता तुला काय करायची? काय करायचे म्हणजे मग आम्ही टोळी चालवायची की नाही? तिला काय नादवलं नाही, तिच्यावर प्रेम आहे माझं, लग्न करायचं मला ते सांग. हा नसतंच होत. कसं काय नसतं होत? अरे पण तुला काय करायचं, मी बघून घेईन ती मुकादम. मला सांगावं लागेल काय? सांग जा, तुला काय करायचं ते कर. बाबांना कसं सांगू तुम्ही? अरे तू नको घाबरू, मी आहे ना. सांगावंच लागेल. अरे तुम्ही सोडून जाता, कसं काय सोडून जाईन? मग तुम्ही वापर करताना करताना सोडून देताना आम्हाला माहिती. अरे प्रेम आहे माझं त्याच्यावर, तुम्ही वापर करायचं काय आम्हाला सब माहिती. तू याचं नको मानावर घेऊ गाड्या. नाही तुमचं सांगावंच लागेल मुकादमाला. म्हणजे चांगलं 2-3 वेळा बघितलंय. बावडण करू नको, सांगू नको कोणाला काय. नाही सांगावंच लागेल. पण त्याशिवाय ते बोलते ती कुठं वाईट आहे हो? ती पण अरे खरंच मला लग्न करा ते संग. नाही करणार तुम्ही लग्न. आम्ही असं लय जणांना ओळखले, ते असं आम्हाला दरवर्षीच पाठ झालेलं आहे. अरे बाबा तसं काहीच नाही, आणि मला पूर्ण त्याच्यावर प्रेम आहे. ते संग लग्न केलं म्हणजे बस ना. संध्याकाळी कोप्यावी ये, मग आमच्या ह्याला मुकादमा संग बोल, मग खरंय तुझं प्रेम आम्ही समजू. बरं चालतंय, येतो मी तुमच्या मुकादमाकडे आणि बोलतो काय आहे सांगते रितसर. चालतंय. हा अरे कार्टे, तुझ्या बापाला काय, बाप काय करतो? ऊस तोडतोय आणि तू काय करते? बाबांना का सांगू बर का? नाही सांगत. आयला याच्याकडे बघावंच लागल, नाही त्याला लय नखरे व्हायला लागले त्याची. हे तिच्या बापाकडे जातो. अरे काय लागा तुमचं, मला काय कळणार. ट्रॅक्टर कवाच उभा राहिला, तुमच्याने एक खेप माल नाही झाला अजून. हा अय तुझ नवरा कुठे? ते बाहेर यायला. काय लागा तुम्ही, आपण इथं ऊस तोडाय आलो, बाहेर गेला इकडे गेला, असं जमतं घर कुठं? हा भरण का ट्रॅक्टर? भरण काय हिरो ट्रॅक्टर भरण का नाही? मग लाव इकडे गेल त्याला. आणि कार्ट दिसा ना आमची कुठे गेली? तिथं होती. पुरी कुठे गेली? तुम्हाला एक म्हणून मुकादम एक बोलू का तुम्हाला? बोल बोल बोल. काय म्हणती? राग तर नाही राहणार? राग नाही, राग कशाचं? बोल काय म्हणती? तुमची पोरगी 8 दिवस झालं बागायतदाराच्या पोरासोबत. काय कसं बोलते? अहो मी पाहिलं. बरं
अरे मग तुम्हाला तोंड नव्हते का सांगायला, मग तू अगोदर का नाही सांगितलं? अहो पण आम्ही तिला प्रयत्न केला समजून सांगायचा आतापर्यंत. आम्हाला वाटलं ऐकन ते आमचं, पण नाही ऐकली ते आमचं. पाहिलं सुट्टी होती म्हणलं तिथं एकटीला ठेवायचं, इकडे घेऊन आलो तो इकडे विकताय काय मानव त्या कार्टीला. काय कुणीकडे गेलेली बघितले रे तुझं? चल बर चल माय तू विचार चल बर जरा येला आहे ना अशी फटकवतो ना आता. आईला पोरीवर प्रेम केलंय बरं का आता मनापासून. आली तर बरं आहे, नाही तर वाटोळच झालं. इथे का नाही काय नो आली वाटतं आली आली. एवढा वेळ असतो का? अहो कस तरी आले मी, ते सगळे माझ्याकडे नाही का लक्ष देऊ नये आता. पाहिलं नाही कोणी? नाही कोणी नाही पाहिलं, पण लक्ष सगळ्यांचं माझ्याकडेच आहे. आता जर मी घडीभर जरी नाही दिसले तिथं तरी माझ्या मागे यायला बसलेत. बरं जाऊ दे, नको घाबरू, चल. अहो पण मला ओका मी सगळं सोडून आले तुमच्यासाठी बरं का. हा. माझा बाप मला एकटाच आहे, आणि तुम्ही जर असं विश्वासघात जर अरे केला ना नाही तुला माझ्या धोका संग, देत मी, अजिबात धोका देणार नाही. मग तर बस ना, तुझ्यावर प्रेम केलंय मी, धोका द्यासाठी केलंय का? तुम्ही जर धोका दिला ना तर माझा बाप मला कोयत्यानेच तोडीनो परत. चल, मग घरी- टेन्शन. घरी- अरे हो की ते काय चाललं, कुठं चालले? अरे हा अरे चंदू काय नाही, सांगितलं होतं ना त्या दिवशी हा? त्यांची गाडी घ्या म्हणून, त्याच्या बापाची गाडी घ्या म्हणून सांगितलं होतं ना तुला. अरे सांगितलं होतं पण त्याला परिस्थिती नाही तशी. लग्न करणार आहे आम्ही, अरे लग्न मग कुठे इकडे असं असतंय होय? नको तारा इथं देऊ. यावं, कोप्यावर यावं, बोलणं करावा का इकडं? आपण लग्न करून येतो ना घेऊन. काय लग्न करून मग इथं काय आहे का नाही यांना? येतच राहीन का मुकदमाची? काय बाबा, बरं कार्टे तुला सांगता आलं नाही काय? अहो, भाऊ हा? मी घाबरले होते. चंदू जाऊ दे ना, ऐक ना जरा. जाऊ द्या काय जाऊ द्या, ते मुकदमा काय म्हणेन आम्हाला? बाबा अहो, अहो, ऐक. अहो, ऐक. माझं ऐक, ऐक. ऐक ना. अहो, 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 आमची इज्जत घालतो का? हा? हे आता चालले होते पळत, कुठे सापडल्यात. अहो, ऐक. घ्यायला निघाली की माहिती बरं. अहो, प्रेम करतो मी त्याच्यावर. श्रीमंत असं म्हणजे काही करायला निघाला काय? या कार्टीला तर काय ऐकून घेत तुझं हा? आमच्या पोरी म्हणजे काय वाटतं तर तुला? अक्कलच नाही, अहो अक्कलच मी नाही तिच्या हिला तर. हा मग मी तिचं प्रेम करतोय आम्हा. असं होय, हिरो. तुझं प्रेम हा लग्न तुझं करायचं प्रेम आपलं. करीत होता तर तिच्या बापापाशी यायचं ना तू. यायचं हा? ना तिथं आणि तू हे सगळ्यांनी तुला शाळा शिकायची साहेब होईशील हा? तुला कळत नाही का? अरे तू बघितलं तेव्हाच हात पाय तोडत आणि त्याचा कोयता नव्हता तुझ्याकडे. होता पण म्हणलं सुधरण. अहो आम्ही एकमेकावर खरंच प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचे. मग तू तिच्या बापापाशी का नाही गेला? येणारच होतो मी पण. तू पुढे हाय घरीच. घरी बोलू तुझ्या बापाला नाही, तुला ये ना तोडून नाही टाकीन आता हा. बाबा काय नका त्यांना काय करू. काय ना करून चुकलं माझं. तिला नका काय म्हणू. तुझ्या बापाला सांगितलं की तू नाही सांगितलं मी. आज तुम्ही सगळे या आणि सगळ्यांसमोर सांगतो. तुझा बाप नाही म्हणल्या नाही म्हणलं सगळी जिम्मेदारी माझी. बघा हा मी अजिबात तिला धोका देणार नाही. बघा ये संध्याकाळी कोप्यांवर धंदा पण आमच्या. ऊस तोडायचा, धंदा बंद. धंदा पण हो. पर्यायाचा कार्यक्रम करून द्यायचा चालतंय. आपल्याला. कार्यक्रमच हा तुझा कार्यक्रमच करतो आम्ही. ते हाच म्हणते नाही हा, म्हणलं तू तर सगळी संध्याकाळी जिम्मेदारी ये, माझी. मग तुझ्या बाबांना घेऊन ये. हिच्या तुझे सगळ्या बाबा जर नाही म्हणले मग बघ तर मग बघ. चालतं पण तिला काय हाणू नका. नाही आलो तुझ्या घरी संध्याकाळी. हा हा मी काय रोज चल काम निघतो. करून जगतो म्हणजे काय असं मोक्कार नाही. जा निघतो. चल निघ. ए, चला कार्टे घ्या का घ्या ए, कार्टे. चल ग चला घरी चल. घ्या ना. हिला अक्कलच नाही. घ्या कार्टीला घरी.